आज संपूर्ण दिवस कामामध्येच गेला होता. बघा सकाळी फ्रेश झाल्यानंतर मी चहा घेतला. चहा झाल्यानंतर कणिक मळून घेतली. कारण सकाळी डब्याची घाईसुद्धा असते. आणि मुलींसाठी थोडेसे पोहे केले, कांदे पोहे खायला त्यांना. डब्बा तर त्या घेऊन जातातच, तरी पण मी पोहे केले. आणि मी असं स्वयंपाक करत करत रोहिणी परांजपेंचं कीर्तन ऐकते. बटाट्याची भाजी पण करून घेतली. चपात्या लाटून घेतल्या. तेवढ्यात पाणीसुद्धा आलं होतं. मग मिस्टरांना बोललं की तुम्ही पाणी भरून घ्या आज म्हणून, कारण मुलीला छोट्या डब्बा बनवून द्यायचा होता. चपात्या राहिल्या होत्या करायच्या. मग तिच्या डब्यासाठी मी चपात्या केल्यात, तिला डबा भरून दिला. आणि चपात्या सगळ्या करून झाल्यानंतर मिस्टर माझे पोहे खात नाहीत, त्यांना भाकरी आणि भाजीच लागते नाश्त्यालासुद्धा. ती भाकरी करून घेतली. देवपूजा सगळे गेल्यानंतर मस्तपैकी शांत अशी देवपूजा केली. उंबरठ्याचं पूजन करून घेतलं आणि मग मी स्वतः नाश्ता करायला बसली. नाश्ता झाल्यानंतर पुन्हा दुपारी माझे मिस्टर 2 वाजता जेवायला येतात, त्यामुळे मला पुन्हा भात आमटी ही करावीच लागते दुपारच्या जेवणासाठी. आणि आज अख्खा दिवस माझा इतका बिझी गेला ना, हे तुम्हाला मी माझी दुपारपर्यंतचं कामाचं शेड्यूल दाखवलं आहे. पुन्हा कधीतरी आणखीन दाखवेन पूर्ण दिवसाचं पण. आमच्याकडे ना भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट घालतात, त्यामुळे मी मिक्सरला शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत भाजून. आणि मग पातळ भाजीमध्ये मी बघा ही वाटाणा, बटाटा, फ्लावर असं थोडं भाज्या घरात होता, पावटा वगैरे, ते मी पातळ भाजी करून आता मी घरातलं काम आटपून बाहेर पडली आहे. कारण माझं बाहेर कामं अडकली होती, ती मी करण्यासाठी बाहेर निघाली. आणि मला यायला दुपारी 3-4 वाजले. त्याच्यानंतर मग संध्याकाळची पुन्हा तयारी चालू झाली. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.